गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा व्हिडिओ नवीन मुलं जी जिमला जातात त्यांच्यासाठी आहे. ज्या मी चुका लहानपणी वर्कआउट करताना केल्या होत्या त्या तुम्ही आता करू नये त्याच मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही ह्या चुका टाळून तुमची बॉडी 2 ते 3 वर्षात एकदम चांगली बनवू शकता, ज्याच्यासाठी मला 4 ते 5 वर्ष लागली. जी नवीन आलेली मुलं मोठमोठे बॉडी बिल्डर पाहून 2 ते 3 महिन्यात किंवा वर्षभरात बॉडी बनवण्याची अपेक्षा ठेवतात, त्यांनी पहिला हा गैरसमज मनातून काढून टाका. बॉडी बनवायला टाईमच लागतो आणि टाईम लागलेलीच बॉडी दीर्घकाळ टिकते, हे कायम लक्षात ठेवा. प्रत्येक मसलचे 7-8 सेट मारणारे आता ते सेट मारणं बंद करायचं आहे. कमी सेटमध्ये किती चांगलं फटीक होऊ शकतं, किती चांगली हायपोट्रॉफी होऊ शकते हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तुमची संपूर्ण बॉडीची स्ट्रेचिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला लेग प्रेसचा सेट घ्यायचा आहे. पण लेग प्रेसचा सेट घेताना काय करायचं आहे, तुम्हाला पूर्ण एमटी मशीनवरती पहिले 20 ते 25 रिपिटेशन मारायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 20-20चे वेट ॲड करायचे. त्याच्यानंतर त्याचे पण तुम्हाला 15 ते 20 रिपिटेशन घ्यायचे. हा तुमचा वॉर्मअप सेट झाला. आता लक्षात ठेवा, वॉर्मअप सेट म्हणजे सेट नव्हे. याच्यानंतर आपलं खरं वर्कआउट स्टार्ट होणार आहे आणि याच्यानंतर आपण एक्स्ट्रा वेट लावून 3 सेट मारणार आहे. म्हणजे आपण टोटल 5 सेट मारलेले, पण त्यातले 3 सेटच आपले मेन सेट असणार आहे. प्रत्येक मसलच्या वर्कआउटच्या वेळी तुम्हाला हेच फॉलो करायचं आहे की तुम्हाला पहिला सेट वॉर्मअपचे घ्यायचे आहेत 2, त्याच्यानंतरच तुमचे 3 सेट हे मेन सेट असणार आहे. आणि याच्यानंतर तुम्ही जेवढे सेट मारणार आहे ते सगळ्या सेटला तुम्हाला एकदम चॅलेंजिंगच वेट घ्यायचं आहे. लाईट वेटनी सुरुवात अजिबात करायची नाही आहे. ही चुकी मी कित्येक वर्ष करत होतो, ती मला खूप वेळानंतर कळलेली आहे. तुम्ही ही करायची नाही आहे. एकदा वॉर्मअप सेट झाल्याच्यानंतर तुम्हाला एकदम हेवीनी वर्कआउट करायचं आहे, जेणेकरून तुमचं एकदम चांगलं वर्कआउट होईल आणि एकदम चांगलं फटीक होईल. वर्कआउटच्या फक्त पहिल्या व्हेरिएशनलाच वॉर्मअप सेट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कोणत्याच सेटला वॉर्मअप सेट न घेता डायरेक्ट तुम्ही हेवीनी स्टार्ट करायचं आहे. हा रूल कायम लक्षात ठेवा, याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. कारण ज्यावेळी तुम्ही लाईट वेटनी प्रत्येक सेटच्या वेळेस सुरुवात करता त्यावेळेस त्या पहिल्या 2 सेटचा काहीच फायदा होत नाही. फक्त एकच सेट तुमचा कामी येतो, तो शेवटचा. त्यामुळे हा रूल कायम लक्षात ठेवा आणि नेक्स्ट टाईम हे नक्की फॉलो करा. तुम्हाला खूप जास्त इफेक्ट जाणवेल तुमच्या बॉडीमध्ये. नवीन मुलांसाठी अजून एक मेसेज माझा की तुम्ही फक्त डाएटवरतीच जास्तीत जास्त खर्च करा. सुरुवातीला सप्लिमेंटवरती आणि कोणत्याच बाकीच्या गोष्टींवरती खर्च करू नका. फूड हेच खूप इम्पॉर्टंट आहे. भेटूया उद्या.